आज आंबेदुमाला गावामध्ये सरपंच माझा चॅनेलचे आदरणीय बोराडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, रामनाथ बोराडे, आणि संपूर्ण आंबेदुमाला गावाचा कोरोनाविषयी आढावा त्यांना या निमित्ताने घ्यायचा आहे। मी स्वतः आंबेदुमाला गावचा सरपंच आणि आपल्या सरपंच महासभा अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने माझी एक जबाबदारी होते की आंबेदुमाला गाव कोरोनाच्या बाबतीमध्ये एक तिथल्या उपाययोजना व आम्ही केलेली जी काही कामं असतील या कोरोना संदर्भामध्ये त्याची थोडक्यात माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे। मी प्रथमतः ग्रामपंचायत आंबेदुमाला, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर यांच्या वतीनं सरपंच माझा चॅनेलचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमच्या आंबेदुमाला गावामध्ये खरं तर एक 3,000-3,500 लोकवस्तीचं हे गाव आहे। बऱ्यापैकी आंबेदुमाला गावामध्ये 60 ते 70% अशा प्रकारची लोकसंख्या ही गावामध्ये आहे आणि उर्वरित जी लोकसंख्या आहे ती वाडी वस्त्यांमध्ये आहे। कोरोनाने संपूर्ण जगभर अशा प्रकारचं जे काही थैमान घातलेलं आहे, पहिली लाट आपल्या या देशामध्ये येऊन गेली आणि त्याचं जास्तीत जास्त प्रमाण हे शहरी भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात होतं। ग्रामीण भागामध्ये पहिल्या लाटेचा प्रभाव फार कमी होता, परंतु दुसऱ्या लाटेमध्ये मात्र उलट परिस्थिती झाली आणि शहरी भाग त्या ठिकाणी एवढा प्रभावित झाला नाही, परंतु ग्रामीण भाग मात्र आश्चर्यकारकरित्या त्या ठिकाणी प्रभावित झाला। त्याची अनेक कारणं असू शकतात, पण एक महत्त्वाचं कारण शहरी भागामधल्या लोकांना पहिल्या लाटेमध्ये आलेले अनुभव त्यांनी ते स्वीकारले आणि तशा पद्धतीनं त्यांनी त्या उपाययोजना केल्या। परंतु ग्रामीण भागामध्ये लोकांनी जे काही सोशल डिस्टन्स असेल किंवा एकत्र बसू नये, येऊ नये, ह्या गोष्टी तेवढ्या कटाक्षानं पाळल्या नाही, म्हणून ती लाट ग्रामीण भागामध्ये, भारताच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये ती उसळली आणि बरीचशी लोकं त्यामध्ये जीवितहानी या माध्यमातून कोरोनाच्या झालेली आहे। आमच्याही गावामध्ये जवळजवळ 30 ते 35 अशा प्रकारचे कोरोनाबाधित रुग्ण झाले आणि त्यात या ठिकाणी 2 आमच्या गावातील एक महिला आणि एक तरुण सहकारी आमच्या त्या पंचायत लेवलला असतील किंवा आमच्या गावाच्या पातळीवर असतील, सगळ्याच उपाययोजना करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायतनं केलेला आहे। वेळोवेळी प्रांतसाहेब असतील, तहसीलदार असतील, तलाठी भाऊसाहेब असतील, सर्कल असतील किंवा सगळेच आरोग्य अधिकारी असतील, या सगळ्यांनी, आमचे ग्राम विस्तार अधिकारी असतील किंवा ग्रामपंचायतचे कर्मचारी असतील, सगळे ग्रामस्थ असतील, या कोरोना कमिटीचे सगळे सदस्य असतील, या सगळ्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे। परंतु कोरोना ही अशी एक असाध्य बिमारी आहे की ती अगदी नकळत अशा प्रकारे ती फैलावत होती। त्याच्या उपाययोजना काय कराव्यात असा संभ्रम आमच्या सगळ्यांमध्ये असायचा। बऱ्याच अभ्यासानंतर अशा प्रकारे आमच्या लक्षात आलं की महत्त्वाचं अशा प्रकारचं जे काही संक्रमण व्हायचं, ती संक्रमणाची जागा कुठं आहे या गोष्टी जेव्हा आम्ही शोधत गेलो तेव्हा मला असं कळलं की आमच्या गावामध्ये जे एक दवाखाना होता, त्या दवाखान्यामध्ये बाहेरगावावरून आजूबाजूच्या 5-25 गावांमधून रुग्ण यायचे आणि त्या ठिकाणी डॉक्टर त्याला इलाज करायचे आणि मग ते महत्त्वाचं अशा प्रकारे एकत्र लोकांना येण्याचं ते साधन बनलं होतं आणि तिथूनच कोरोना खऱ्या अर्थानं संक्रमित झालेला आहे। आमच्या सगळ्यांच्या अभ्यासाअंती असा एक निष्कर्ष समोर आला की गावातील रुग्ण हे साध्या आजारानं किंवा साध्या सर्दी पडशानं डॉक्टरकडे यायचे, परंतु डॉक्टरकडे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या शेजारी बसून, कारण 25-30 गावातले त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आमच्या गावामध्ये यायचे आणि कुणीतरी 1-2 पेशंट रोज अशा प्रकारचे कोरोना रुग्ण डॉक्टरकडं त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी यायचे आणि आमच्या गावातली साधीभोळी माणसं त्या ठिकाणी छोटासा कोणाची कंबरदुखी असेल, डोकेदुखी असेल, दातदुखी असेल किंवा इतरही काही छोटा मोठा आजार असेल त्याच्यासाठी डॉक्टरकडे यायचे आणि सहज त्या ठिकाणी तासाभराच्या बसण्या उठण्यानं त्यांना ते कोरोना संक्रमित व्हायचे। सगळ्यात मोठा स्रोत जो आमच्या गावामध्ये कोरोनाचा होता तो दवाखाना होता। जेव्हा आम्ही त्या दवाखान्यावर खऱ्या अर्थानं तिथली बाहेरगावची येणारी लोकं थांबवली, नंतर दवाखानाही प्रांतसाहेबांनी तो बंद केला, त्यानंतर खऱ्या अर्थानं आमच्या गावामध्ये आता गेल्या 4-5 दिवसापासून एकही कोरोनाबाधित अशा प्रकारचा रुग्ण आढळला नाही आणि तशाच प्रकारे किराणा दुकानं असतील, हॉटेल्स असतील, ह्या सगळ्या ग्रामस्थांनी आवर्जून अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं नियोजन करून मग हॉटेल सगळी 100% बंद केली होती। त्याच्यानंतर किराणा दुकानं फक्त 7 ते 11 या वेळेमध्ये सकाळी चालवत असताना त्यांनीसुद्धा बाहेरगावच्या लोकांना मज्जाव केला आणि पाहता पाहता मग कोरोना जे काही संक्रमण आहे ते आता जवळजवळ आटोक्यात आलेलं आहे।
मी म्हणेल की राज्याची परिस्थिती मला माहीत नाही, परंतु माझ्या गावची परिस्थिती मी 100% सांगू शकतो की आजपासून उद्यापासून मात्र कोरोनाचा रुग्ण आमच्या गावामध्ये शक्यतो आढळणार नाही. कारण संक्रमण ज्या जागेवरून होत होतं ती जागाच आम्ही त्या ठिकाणी बंद केलेली आहे. उपाययोजनांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या घरांमध्ये असे संक्रमण झालं, मग विलगीकरण असेल किंवा त्या ठिकाणी त्यांना लागणारी जी काही मदत असेल, या सगळ्या कोरोनाच्या कालखंडामध्ये किंवा जास्त लाटेच्या प्रभावाच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त रुग्ण हे जे बोट्याला त्या ठिकाणी जे कोविड सेंटर झालेलं आहे, त्या कोविड सेंटरमध्ये आमच्या गावातील बऱ्याचशा रुग्णांनी जवळजवळ 30 रुग्णांनी त्या ठिकाणी तो उपचार घेतलेला आहे. अनेक रुग्णांनी त्या ठिकाणी त्यांच्या ऐपतीनुसार खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचार घेतलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून ते बरे झालेले आहेत. असा हा एक बोटा कोविड सेंटरचा जो काही आम्हाला किंवा आजूबाजूच्या 4-5 गावांना जो फायदा झाला, तोही फार मोठा फायदा या माध्यमातून आमच्या आंबेदुमाला गावाला झालेला आहे. आणि त्यांचंही खरोखर मनापासून अशा प्रकारे आम्ही आंबेदुमाला ग्रामपंचायत असेल, आमचे सगळे ग्रामस्थ असतील किंवा सगळे आमचे सदस्य असतील, या सगळ्यांच्या वतीनं बोटा कोविड सेंटरचं सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानायला हवेत. आमच्या गावामध्ये जे काही कोरोना संक्रमण जी माणसं झालेली आहेत त्यांना खरोखर कौटुंबिक अशा प्रकारचा एक विश्वास आम्ही प्रत्येकाच्या घरोघर जाऊन त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये दिला. आणि मला वाटतं त्या विश्वासाच्या बळावर जे काही कुटुंबातील एक सदस्य त्या ठिकाणी कोरोना बाधित झाला, परंतु उर्वरित जे काही 4, 5, 10 सदस्य त्या कुटुंबातील असतील, त्या विश्वासाच्या बळावर किंवा त्या कोरोनाच्या काही गोष्टी आम्ही त्यांच्याशी जशा पद्धतीनं सांगत गेलो की घाबरण्यासारखं काही काम नाही आहे. एखादा माणूस जर आपल्या कुटुंबातला बाधित झाला असेल तर आपण एक 9-10 दिवस घरातून बाहेर पडू नका. आणि अशा पद्धतीनं जेव्हा आम्ही कुटुंब त्या ठिकाणी गावापासून विलगीकरण केलं त्यांचं आणि सगळ्यांच्या टेस्ट वगैरे सगळं HRCT असेल किंवा इतरही ज्या काही टेस्ट कोरोनाच्या होत्या त्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी त्यांना भाग पाडलं. त्याही लोकांनी मनापासून जाऊन त्या टेस्ट केल्या. सुरुवातीला मात्र याला प्रचंड लोकांचा विरोध असायचा, पण नंतर जेव्हा लोकांना कळालं की हा आजार असा गंभीर आहे आणि यापासून अगदी शेवटची स्टेप म्हणजे मृत्यूसुद्धा ओढवू शकतो, नंतर लोकांनी ते स्वीकारलं आणि स्वतःहून लोक पुढे येऊन अशा प्रकारे बोटा ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन त्या टेस्ट त्या ठिकाणी करू लागली. मग जे बाधित असतील ते बाधित तशा पद्धतीनं कोविड सेंटरला त्या ठिकाणी ॲडमिट व्हायचे किंवा खाजगी रुग्णालयामध्ये ज्यांची व्यवस्था आहे ती लोक खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट व्हायची. आता जवळजवळ सगळेच रुग्ण 100% बरे झालेले आहेत. आता कोविड सेंटरला एक 3-4 लोक त्या ठिकाणी राहिलेली आहेत, परंतु चांगल्या पद्धतीनं गावातील सगळ्याच आमच्या मंडळींना एक एकोप्याचा निर्णय घेऊन अशा पद्धतीनं गावामध्ये सार्वजनिक बंद असेल किंवा सार्वजनिक अशा प्रकारे जी काही ठिकाणं असतील तिथं कुणी बसू नये अशा प्रकारचे नियम सगळ्यांनी पाळले. त्यामध्ये आमची कोरोना कमिटी असेल, तरुण वर्ग असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, या सगळ्यांनी अंतकरणापासून सगळ्यांनी एकमेकाला मदत केलेली आहे. काही रुग्णांच्या घरी म्हणजे त्यांच्या ज्या काही असुविधा असतील त्या असुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या इतर कार्यकर्त्यांनी पण केलेला आहे. एका घरी आमचा कोरोनामुळे एक आमचा सहकारी अगदी 30-32 वर्षाचा सहकारी गमावला. त्या कुटुंबामध्ये पण 5-6 कोरोनाचे पेशंट होते आणि त्यांची अतिशय नाजूक अशा प्रकारची परिस्थिती असताना त्या कुटुंबाला प्रचंड धीर देण्याचं काम किंवा संपूर्ण ती वस्ती असेल त्या संपूर्ण वस्तीला धीर देण्याचं काम आमच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. त्या ठिकाणी किराणा देण्याचं काम असेल, त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुखसुविधा असतील ते सगळं पोचवण्याचं काम आमच्या सगळ्या कार्यकर्त्या मंडळींनी केलेलं आहे. अशा प्रकारे एकजुटीनं एकोप्यानं हा कोरोना जी महामारी आहे ती परतवण्याचा प्रयत्न ह्या आंबेदुमाला गावानं चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. माझा अनुभव तेवढा कोरोनामध्ये मोठा नसल्यामुळं, परंतु सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या ग्रामसेवक ग्राम विस्तार अधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांना गेल्या वर्षीचा एक कोरोनाचा पूर्ण अनुभव होता आणि संपूर्ण सेवेचा 17 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. आणि त्यांना जे मार्गदर्शन करणारे प्रांत साहेब असतील, तहसीलदार असतील किंवा तलाठी भाऊसाहेब असतील किंवा आरोग्य अधिकारी असतील, सगळ्या आरोग्य सेविका असतील, या सगळ्यांनी अशा प्रकारे एकत्रित येऊन किंवा शिक्षक वगैरे असतील या सगळ्यांनी एकत्रित येऊन 2 वेळा गावातील पूर्ण सर्वे करून या ठिकाणी कुठं घरामध्ये कुणी आजारी आहे का, कुठं अशा पद्धतीनं एखादा आपल्याला पेशंट नजर येतो का, अशा प्रकारची या ठिकाणी सगळी चौकशी 2 वेळा सर्वे या ठिकाणी करून बराचसा मोठा त्या ठिकाणी आधार
आमच्या सगळ्या कुटुंबांना देण्याचा प्रयत्न केला। काही गोष्टींच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये वैयक्तिक अशा प्रकारे शेतीची सगळी कामं चालू असल्यामुळे आणि मोकळं कुणी माणूस नसल्यामुळे तसंच आमच्या गावामध्ये दिवसभर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशा प्रकारे नेहमी लॉकडाऊन असायचे। 1 महिना 1.5 महिन्यापासून लॉकडाऊनच असायचं आणि कांद्याची एक शेती किंवा काढणी चालू असल्यामुळं गावामध्ये मात्र कुणीही माणूस त्या ठिकाणी बसायचं नाही, एकत्र यायचे नाही। सगळ्यात मोठा स्रोत जो होता काही किराणा दुकानं आणि ते जे काही दवाखाना, हे 2 स्रोत बंद झाल्यामुळं बऱ्यापैकी आमच्या गावातील कोरोना आटोक्यात आलेला आहे। आमच्या गावातील सगळीच पुणे, मुंबई, नाशिक, नगर किंवा बाहेरच्या शहरांमध्ये असणारी माणसं आम्ही त्यांना आवर्जून विनंती केल्यामुळं कुणीही गावामध्ये या ठिकाणी त्या कालखंडामध्ये किंवा आजही कुणी त्या ठिकाणी आलेलं नाही। गावाने फार नियम पाळले, परंतु काही गोष्टीच्या स्रोतांमुळं गावामध्ये येण्याची जी संख्या बाहेरगावच्या लोकांची होती ते एक संक्रमणाचं कारण महत्त्वाचं आमच्या गावामध्ये झाल्यामुळं आज जे 30-35 कोरोनाबाधित आमच्या गावामध्ये झाले त्याचं मुख्य कारण ते होतं। परंतु आता संपूर्णतः त्याच्यावर अटकाव आलेला आहे। राज्यामध्ये किती अटकाव आला मला माहीत नाही, परंतु गाव मात्र आता आजपासून 100% अशा प्रकारे कोरोना निर्मूलन आमचं आंबेडुमाला गाव झाल्यासारखं मला एक विश्वास त्याच्यामध्ये आहे। आणि इथून पुढेही आता लोकांमध्ये खूप जागरूकता आलेली आहे। लोक एकमेकांमध्ये मिसळत नाही, मिसळली तरी अशा प्रकारे तोंडावर मास्क असतं, सोशल अशा प्रकारचं डिस्टन्स ही लोक ठेवतात। कुठलाही कार्यक्रम या महिन्या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये सार्वजनिक कार्यक्रम असेल किंवा वैयक्तिक कुणाच्या घरचा कार्यक्रम असेल, पूजा असेल, लग्न असेल किंवा इतरही कुठलाही कार्यक्रम आमच्या गावामध्ये आवर्जून आमच्या सगळ्या मंडळींनी ते कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आणि कुणी अशा प्रकारचा कार्यक्रम केला नाही। आणि केला जरी असेल तर अतिशय आपल्या घरगुती पद्धतीनं ते कार्यक्रम आपल्या घरातल्या घरात त्यांनी केले आणि अशा प्रकारे कोरोनावर एक सार्वजनिक एकोप्यानं बांधिलकीनं आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारचा अटकाव त्या ठिकाणी आणलेला आहे। मला तर असं वाटायचं नेहमी की माझ्या गावामध्ये एकही कोरोनाबाधित निघणार नाही, परंतु काही गोष्टींचं पालन न झाल्यामुळं, काही गोष्टींचं आम्ही अटकाव न केल्यामुळं तेवढी बाधा मात्र कोरोनाची आली। परंतु एवढं संकट येऊनही समर्थपणे सगळ्या मंडळींनी त्याला तोंड दिलेलं आहे। जी मंडळी कोरोनाबाधित झाली त्यांनीसुद्धा खूप मनाचा मोठा धीर त्या ठिकाणी धरून हे कोरोना संकट स्वतःवरचं असेल, कुटुंबावरचं असेल, त्यांनी बाजूला केलेलं आहे। जी खऱ्या अर्थानं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही जी वाक्यरचना या कालखंडामध्ये केली गेलेली आहे ती खरोखर खूप अशा प्रकारे महत्त्वाची संपूर्ण राज्याला असेल किंवा देशाला असेल की ज्यांनी त्यांनी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी स्वीकारून जर हे नियोजन कोरोनावरचं केलं तर भविष्यामध्ये कधीही कोरोना आपल्या भारतामध्ये किंवा राज्यामध्ये येणार नाही। हे सगळ्यात मोठं प्रभावी अशा प्रकारचं औषध या कोरोनावरचं आहे। इतरही ॲलोपॅथी औषधं कोरोनावर असतील, परंतु तेवढी ती प्रभावी आहेत की नाही कुणाला माहीत नाही। परंतु सगळ्यात मोठं प्रभावी औषध जर काय असेल तर ते माझं कुटुंब माझी जबाबदारी किंवा माझं गाव माझी जबाबदारी, ह्या 2 गोष्टी जर प्रत्येकानं स्वीकारल्या तर खऱ्या अर्थानं कोरोनाचं निर्मूलन या संपूर्ण आपल्या देशामधून झाल्याशिवाय किंवा जगामधून झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपण सरपंच माझा चॅनेलच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये आलात, आमच्या गावाचा आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलात आणि तो प्रदर्शित करून तुम्ही संपूर्ण समजा राज्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून करतो। आंबेडुमाला गावची ग्रामसेवक श्रीमती सुवर्णा थोरात। मी इथं गेले 2-3 वर्षापासून कामकाज करते आंबेडुमाला गावामध्ये। तर या कोरोनाच्या जागतिक महामारीच्या अनुषंगाने आता वर्षापासून आपल्याकडे हे जे कोरोनाचं सावट आलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण आमची पूर्ण कोरोनाची ही जी बॉडी आहे, आमची कमिटी आहे, तर त्याच्यामध्ये त्या आमच्या कमिटीचे अध्यक्ष सरपंच आहेत, त्याच्यानंतर उपसरपंच आहेत, आमची पूर्ण बॉडी आहे। त्याच्यामध्ये आमचे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, आमची पूर्ण टीम, आम्ही पूर्ण रात्रंदिवस या कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही काम करत आहोत। तर त्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर आम्ही आमच्या आंबेडुमाला गावामध्ये 439 कुटुंब आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी एकूण 19 लोक आम्ही याच्यामध्ये आपलं कुटुंब संरक्षणासाठी आम्ही त्यांची निवड केलेली आहे। तर त्याच्यामध्ये 11 शिक्षक आहेत, त्यानंतर अंगणवाडी सेविका 3 आहेत, मदतनीस 2 आहेत, अशा आम्ही एकूण 19 जणांच्या 3 टीम तयार केलेल्या आहेत। आणि ह्या 3 टीम
गावठाणमध्ये एक आणि आमच्या वाड्या वस्ती आहेत. आम्ही अशा वाड्या वस्त्यांवरती या टीमला आम्ही यांची नेमणूक केलेली आहे ना. आसपासचे जर पेशंट सापडले आमच्या पंचक्रोशीमध्ये तर आम्ही 5 दिवस गाव आमचं 100% बंद ठेवतो. तर त्याच्यामध्ये फक्त बंद ठेवल्याच्या नंतर आम्ही गावामध्ये प्रत्येकाला जाऊन सांगतो तुम्ही मास्क लावा, त्याच्यानंतर सार्वजनिक ठिकाणी बसू नका, फिरू नका. आणि आम्ही स्वतः आमची कोरोना कमिटी आहे, दक्षता कमिटी, आम्ही स्वतः गावामध्ये फिरतो, लोकांना सांगतो आणि लोकांचं पण आम्हाला भरभरून सहकार्य. इथं एक आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला की आमचे सरपंच जे आहेत तर त्यांनी ना जे गरजू लोक आहेत तर गरजू लोकांना त्यांनी किराणा किट स्वतः वैयक्तिक खर्चाने वाटलेले आहेत प्रत्येक कुटुंबाला. आणि जे काही बाधित झालेले आहेत का त्यांच्या घरच्यांना सुद्धा त्यांनी किराणा किट स्वतःहून नेऊन दिलेले आहेत. महामारीमध्ये जे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतकडून जे काम चालले या कामासाठी सरपंचांनी रेग्युलर आपल्याला सर्व पेशंटला गोळ्या देणे, वैयक्तिक लेवलवरती त्यांना अंडी पोचवणे, परत त्यांना कुणाला गरजूंना जर किराणा येता येत नसेल का खरेदी करायला दुकानात तर त्यांचा किराणा घरपोच देणे, ही सर्व कामं सरपंच आणि सरपंचाच्या पाठीमागे असणारे त्यांचे सेवक ग्रामपंचायतीचे हे सगळे मिळून ते चांगले काम करतात. साहेब एक उद्योगजग आहे, त्यांचा मुक्काम म्हणजे इथून पाठीमागचं त्यांचं वास्तव्य चाकण या ठिकाणी होतं. पण सरपंच झाल्यापासून त्यांनी रेग्युलर गावाला जर सोमवारी आल्यानंतर सोमवार ते शनिवार आल्यानंतर इथेच गावामध्येच मुक्काम करणे, मिळेल तिथे जेवणे आणि मुक्कामाची सोय त्यांची गावाच्या बाजूला 2-3 मंदिर आहेत त्या मंदिरामध्येच ते मुक्काम करतात रेग्युलर. आणि मुक्काम झाला की सकाळी उठले का सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्यांचं रेग्युलर प्रत्येकाच्या वैयक्तिक भेटीगाठी घेणे, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेणे. आता आल्यापासून त्यांनी कमीत कमी 2-3 ठिकाणचे रस्त्याचे मार्गसुद्धा त्यांनी सॉल्व्ह केलेत आणि प्रत्येकाला वैयक्तिक लेवलवर मदत करणे हे सरपंच